नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2024 संबंधित आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. निवडणूक आधी पीक विमा व नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे. परभणी जिल्ह्यात 24 तासात पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. खरीप हंगाम 2024 मध्ये जिल्ह्यातील 4 लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यामुळे 25% अग्रिम पीक विमा रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे असे निवेदन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले आहे. जिल्हाधिकारी यांनी पीक विमा कंपनीला कडक निर्देश दिले आहे की लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करा, नाहीतर कार्यवाही करण्यात येईल असे आदेश पीक विमा कंपनीला जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहे. तर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण माहिती होती. परभणी जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना 25% अग्रिम सरसकट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. जरी त्यांनी नुकसानीची तक्रार केली नसेल तरीसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा 25% अग्रिम जमा होणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केली होती अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 25% प्लस 75% अशा दोन्ही स्वरूपाचा पीक विमा जमा होणार आहे. आणखीन काही अपडेट्स आल्यास आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नक्कीच कळवण्यात येईल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.